हाय फ्रेंड्स. नजारा पाहून चक्कर नाही आली ना? तर चला मग आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे खूपच घनदाट जंगलात. चला तर फ्रेंड्स, पाहूया आपण नक्की आलो तर कुठे आहोत. तर आपण आलो आहोत सांगलीच्या आमराईमध्ये. फ्रेंड्स, आपण आमराई तर पाहणारच आहोत. तत्पूर्वी मला सांगा, तुम्ही सगळे कसे आहात? मस्त मजेत ना? तर माझ्या मिसेस फौजी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा नव्याने खूप खूप स्वागत आहे. फ्रेंड्स, आपण जेव्हा गेटच्या आत एंट्री करतो तेव्हाच आपल्याला डाव्या साईडला खूप सारे प्राणी दिसतील, जे लहान मुलांना खूपच आकर्षित करतात. सांगलीची ही प्रसिद्ध आमराई पर्यटकांचं एक आकर्षित ठिकाण आहे. हा एरिया खूपच मोठा असल्याने इथे लोक पर्यटनासाठी खूपच आकर्षित होतात. उन्हामध्ये गारवा ह्याचे एक उत्तम उदाहरण तुम्हाला इथे पाहायला भेटेल. दूर दूर जिथेपर्यंत नजर जाईल तिथेपर्यंत तुम्हाला फक्त हिरवीगार झाडीच पाहायला भेटेल. फौजी सांगत होते, पूर्वी खूपच घनदाट जंगल होतं, त्या प्रमाणात आता हे जंगल काहीच नाही. तर चला पाहूयात फौजी आणि त्यांच्या कन्येचं काय चाललं आहे. ह्या दोघांची इकडे तर घोडागाडी सफर सुरू आहे. टुकडुक 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 टुकडुक. स्त्रिया थोडी घाबरत आहे, पण खूप सारा एन्जॉय करत आहे. हे दोघे एन्जॉय करतात तोपर्यंत मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते. तुम्ही पाहू शकता, खूपच साऱ्या वस्तू मोडकळीस आलेल्या आहेत. मला इथे एक छोटासा संदेश द्यावासा वाटतो. ॲक्च्युली मी कोणा एकाला दोष नाही देणार, कारण की माहिती नाही समोरच्यानं कोणत्या क्वालिटीमध्ये काम केलं आहे. पण आपलं पर्यटकांचंही हे कर्तव्य आहे की जी गोष्ट आपल्यासाठी बनवली आहे त्याचं आपण थोडंसं संगोपन करायला हवं. सोडा सोडा तिचं तिला सोडा जरा. इकडे जाया तिकडे जाया पुढे पडल पडल पडेल. रस्ता एवढी ही नाही. जवळ राहा तिच्या. काय करावं ह्या चालण्यात. बरका बायकोची अशी अशी करते. श्रिया ये, चला चला. इकडे आहे, इकडे पण आहे. स्त्रिया तर हा पॉईंट सोडून पुढे यायला तयारच नव्हती, पण आपल्याला अजून खूप काही पुढे पाहायचं आहे. आपण फक्त सुरुवात केली आहे आणि त्यात म्हणजे माझे मम्मी पप्पा आले असले आणि त्यांनीही आमराई आजपर्यंत पाहिली नाही. त्यातच त्यांनाही त्यांच्या गावी वारणेला जायचं होतं. कमीत कमी 2 ते 2.5 तास जायला लागतात आणि संध्याकाळची 5 वाजले असल्यामुळे सांगता येत नाही की आपली आमराई किती पाहून होईल. तर जेवढी होईल तेवढी आपण नक्कीच पाहणार आहोत, कारण की आमराईचा एरिया खूपच मोठा आहे. स्त्रियाचा नकरा पाहता पाहता आपण आमराईच्या मध्य सेंटरमध्ये पोहोचलो आहोत. एवढी मोठी आमराई तुमच्या लक्षात यावी म्हणून मी प्रत्येक वेळी चारी बाजूनी गोल राऊंडमध्ये कॅमेरा फिरवते, कारण आपण कुठून आलोत आणि कुठे चाललोत हे तुमच्या लक्षात यावं असं मला वाटतं.
आमराईच्या मध्य सेंटरमध्ये आपल्याला हनुमान मंदिर दिसून येईल, जे माझ्या समोर आहे. तुम्ही पाहू शकता. आपण ह्या रोडने, जो समोर रोड आहे त्या रोडने आतमध्ये एंट्री केली होती. मंदिरात जाण्यापूर्वी आपण पाहणार आहोत हे आमराईतील खुलं वाचनालय नेमकं आहे काय, कारण त्या बोर्डने मलाही आकर्षित केलं होतं. तर चला पाहूयात आपण खुले वाचनालय. तर श्रिया आणि तिचे बाबा ऑलरेडी इथे पोचले आहेत. आतमध्ये आल्यानंतर पाहतोय तर एकही न्यूजपेपर नाही किंवा एकही बुक मॅगझिन काहीही नाही. तरीही खूप छान आणि शांत तिथे वाटलं. श्रेया इकडे बघ श्रिया. तर आमराई समोरची गर्दी कमी झाली आहे. तर चला आपणही थोडे फोटो काढून घेऊया. कोण आहे कोण आहे कोण कॅमेरा येईल. श्रीवल्ली 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 पुष्पा पुष्पा. आजचा व्लॉग नेमका कोणता, श्रेयाचा नखरा की आमराईचं ट्रॅव्हलिंग? तर श्रेया एवढा सारा नखरा करत असल्यामुळे एडिटिंग करताना मला नेमकं समजेना की काय घेऊ आणि काय त्यातून क्रॉप करू. तर मी खूप काही घेतलं आहे. व्लॉग मोठा झाल्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करते. मला माहिती आहे की मोठा व्लॉग म्हटल्यावरती लोक बघायला थोडे बोर होतात. फ्रेंड्स, चालत बोलत चालत आपण पोचलो आहोत आमराईतील हनुमान मंदिरामध्ये. तर चला प्रथम आपण पवनपुत्र हनुमानांचं दर्शन घेऊन आमराईचा पुढचा प्रवास सुरू करूया. श्रेया ही मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेत आहे. चला तर मग आपण मंदिरातून बाहेर आलो आहोत. पण श्रेया अजूनही मंदिराभोवती वेढे काढते, कारण तिचे आजी आजोबा अजून मंदिरामध्ये दर्शन घेतात. तोपर्यंत मी तुम्हाला चारी बाजूनी पुढची आमराई दाखवते. तर पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही, श्रेयाची बुलेट ट्रेन आजी आजोबांना पाहून कशी पळ सुटली आहे. इथे एक छोटंसं छानसं डबकं तयार केलं आहे आणि त्यामध्ये खूप सारी कमळाची पाने सोडली आहेत. फुलं उमलली नसल्याने मी तुम्हाला दाखवू नाही शकले, पण तुम्ही आजूबाजूचा हिरवागार परिसर पाहू शकता. खूपच घनदाट गच्च झाडी तुम्हाला पाहायला भेटेल. ॲक्च्युली फ्रेंड्स, आज आम्ही अचानकच आमराईमध्ये आलो, कारण की कोणतंही प्लॅनिंग नव्हतं की आज आमराईमध्ये जायचं आहे. मम्मी पप्पा माझ्याकडे आले असल्यामुळे तेही चालले होते त्यांच्या गावी आणि माझंही सांगलीत काम असल्यामुळे आम्हीही त्यांच्यासोबत बाहेर पडलो. पण आमचं काम न झाल्यामुळे आम्हाला असं वाटलं की चला थोडा वेळ आहे तर मम्मी पप्पांना फिरवूया, कारण आजपर्यंत त्यांनी आम्हाला एवढं फिरवलं. पण आम्ही फौजमध्ये असल्याने आम्हाला हा मौका कधीच नाही भेटला.
म्हणून आम्हाला वाटलं तर मम्मी पप्पांना थोडीशी सांगलीची आमराई आणि सांगलीचं गणपती मंदिर दाखवावं, कारण की ते एवढे सारे फिरले आहेत पण त्यांनी ह्या 2 गोष्टी पाहिल्या नव्हत्या. म्हणून आम्ही तिथल्या तिथेच त्यांना हा पॉईंट फिरवून आणला. फ्रेंड्स, तुमच्या लक्षात आलं का, आपण आमराई पाहत पाहत खूपच आतमध्ये आलो आहोत. तर ही आहे आमची सांगली. आम्ही आहोत सांगली जिल्ह्यामध्ये. तर तुम्ही पाहू शकता सांगलीची आमराई. तुम्हाला ही आमराई कशी वाटली ही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला क्षणभर विसावा घेऊया, कारण की पाय खूप दुखायला लागलेत आणि श्रेयाची मस्ती चालू आहे, तर तीही आपण एन्जॉय करूया. भाग मिल्का भाग. तर चला फ्रेंड्स, बसून नाही चालणार, आपल्याला अजून पुढची आमराई पाहायची आहे. तसंच मम्मी पप्पांनाही पुढे जायचं आहे. त्यांचा 2-2.5 तासाचा रोड असल्याने आपण जेवढं लवकर निघू तेवढंच ते लवकर पोचतील. ऑलरेडी आपण खूपच लेट आमराईमध्ये आलो होतो, तरीही मी त्यांना चुकवून पटकन इकडे लहान मुलांच्या पार्कमध्ये आले आहे, कारण तुम्हाला हे पार्क मला दाखवण्याची खूप इच्छा होती म्हणून. पण तरीही श्रेयाचे बाबा माझ्या मागून आले श्रेयाला खेळवण्यासाठी, त्यामुळे आमचा तिथेही बराच वेळ गेला. हा, तुम्ही पण एक सांगा, मांडीव घ्या तिला, तुमच्या मांडीव घ्या की. हा नाही होते, तिला बरं घ्या मांडीव. हा सोडा.
वर्षानुवर्षाने हे भेटले असावेत, तर उगचच नाही म्हणत मुली ह्या माहेरच्या तुळशीतील अंगणातील आनंद असतात. तर फ्रेंड्स, मस्त मजा एन्जॉय करत आपण आमराईतून बाहेर चाललो आहोत. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा. तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर तुम्ही मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून सपोर्ट कराल, हीच तुमच्याकडून छोटीशी अपेक्षा.